हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आयुर्स्पन। आजचा आपला टॉपिक आहे पदार्थ विज्ञान पेपर 1चा कंप्लीट वन शॉट। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकतात। आज मी तुम्हाला पदार्थ विज्ञान पेपर 1चा फुल कंप्लीट सिलेबस शिकवणार आहे। हा सिलेबस मी माझ्या नोट्समधून तुम्हाला शिकवणार आहे आणि हे नोट्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर मी स्क्रीनवरती एक व्हॉट्सअप नंबर देत आहे। त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकतात। हे नोट्स मी तुमच्यासाठी फक्त 49 रुपीजमध्ये ठेवलेले आहेत, पण हे खूप जास्त वर्दी नोट्स आहेत। एकही पॉईंट मिस झालेला नाही सिलेबसमधला। एक्झामच्या 1 तासाआधी जरी तुम्ही हे नोट्स वाचून गेलात तर तुमची पासिंग गॅरंटीड आहे। सिलेबसमधला पहिला टॉपिक आहे आयुर्वेद निरूपण। आयुर्वेदाचे अवतरण कसे झाले प्रागैतिहासिक काळानुसार, चरक संहितेनुसार ब्रह्मा, दक्ष प्रजापती, अश्विनौ, इंद्र, भारद्वाज आणि आत्रेय पुनर्वसू, मग त्यांचे 6 शिष्य अग्निवेश, भेल, जतुकर्ण, पराशर, हारित आणि क्षारपाणी। सुश्रुत संहितेनुसार पण ब्रह्मा, दक्ष प्रजापती, अश्विनौ, इंद्र, धन्वंतरी, मग त्यांचे हे 5-6 शिष्य होते। काश्यप संहिता पुराणानुसार आणि कल्याणकारकानुसार। आयुर्वेदाचे पर्याय तत्र आयुर्वेदः शाखा विद्या सूत्र ज्ञानशास्त्र लक्षण तंत्र इति अनर्थांतरम हे आयुर्वेदाचे पर्याय आहेत। आता आयुर्वेदाची निरुक्ती कशी आहे? आयुष प्लस विद म्हणजे आयुर्वेद इट आयुर्वेदः। आयुर्वेदाची व्याख्या काय आहे? आयुषः वेदः आयुर्वेदः म्हणजे जो आयुष्याचा वेद आहे। आयुर्वेदाचे लक्षण काय आहे? हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानं च तच्च योक्तम आयुर्वेदस्य उच्यते। हा श्लोक तुम्हा सर्वांना पाठ असेलच। आता आपण 4 प्रकारच्या आयु बघणार आहोत। पहिला आहे हितायु। त्याचे वर्णन काय आहे की शारीरिक मानसिक सदाचाराने पालन करणारे मनुष्य, सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाचे कर्तव्य करत असलेल्या मनुष्यांचे आयुष्य हितायु असते। उदाहरण तपस्वी लोक। अहितायु म्हणजे काय? वरीलप्रमाणे आचरण न करणारे। सुखायु म्हणजे काय? कोणतेही रोग नसलेले मनुष्य, ज्यांचे शारीरिक मानसिक बल उत्तम आहे, सर्व सुखांची प्राप्ती झालेली आहे। आणि दुःखायु म्हणजे काय? याच्या विरुद्ध, जे नेहमी रोगग्रस्त असतात, शारीरिक आणि मानसिकरित्या ते क्षीण असतात। आयुची व्याख्या काय आहे? शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोगधारी जीवितम नित्यगः च अनुबंधः च पर्यायी आयुरुच्यते। हा श्लोक सुद्धा तुम्हाला पाठ असेलच, याचे डिस्क्रिप्शन इथे खाली दिलेलं आहे। त्यानंतर आयुचे पर्याय आहे धारी, जीवित, नित्यग आणि अनुबंध। धारी याचा श्लोक आहे धारयती शरीरम पुदिताम गंतुम न ददाती धारी। जीवितचा जीवयती प्राणान धारयती इति जीवितम। नित्यक नित्यम शरीरस्य क्षणिकत्वेन गच्छति इति नित्यगः। अनुबंध अनुबंधन्ति आयु अपर अपर शरीरादि संयोगः रूपतया इति अनुबंधः। पुढचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे आयुर्वेदाचे नित्यत्व। हा श्लोक तुम्हाला जर लर्न होत असेल तर करून घ्या। सो अयम आयुर्वेदः शाश्वतो निर्दिश्यते अनादित्वात् स्वभाव संसिद्ध लक्षणत्वात् भाव स्वभाव नित्यत्वाच्च। अनादित्व म्हणजे काय? आयुर्वेद हा अनादी काळापासून चालत आलेला आहे, त्याला अंतही नाही आणि सुरुवातही नाही। स्वभाव संसिद्ध लक्षणत्वात तो नॅचरल आहे, ठीक आहे। पृथ्वी व्याधी महाभूतांचे अधोगमन ऊर्ध्वगमन हे सगळं त्यामध्ये होत असतं, नैसर्गिक आहे। त्याच्यानंतर भाव स्वभाव नित्यत्व म्हणजे काय? तो कंटिन्युअस आहे, याचं चेंजेस जे होत असतात ते कंटिन्युअस होत असतात, तो स्टेबल नाही आहे, स्थिर नाही आहे। सिद्धांताची परिभाषा खूप इम्पॉर्टंट आहे, भरपूर वेळेस PYQ येऊन गेलेले आहे। सिद्धांतो नाम स यः परीक्षकैः बहुविधं परीक्ष हेतुभिश्च साधयित्वा स्थाप्यते निर्णयः। जो निर्णय अनेक परीक्षकांच्या द्वारे विविध प्रमाणांच्या सहाय्याने परीक्षण करून तसेच हेतू साध्यांबरोबर सिद्ध करून स्थापन केला जातो त्या निर्णयास सिद्धांताचे म्हणतात। मग याचे प्रकार काय? सर्वतंत्र की जो सर्व तंत्रांमध्ये मांडला जातो। परितंत्र सिद्धांत म्हणजे त्या तंत्रामध्ये तो मांडला जातो। अधिकरण सिद्धांत म्हणजे अधिकरण सिद्धांतो नाम स यस्मिन् अधिकरणे प्रस्तावमाने सिद्धानि अन्यानि अपि अधिकरणानि भवन्ति। म्हणजे याच्या अधिकरणाखाली बाकीचे सिद्धांत किंवा बाकीचे जे आचार्यांनी सांगितलेले आहे गोष्टी येतात। अभ्युपगम सिद्धांत म्हणजे काय? जो सिद्ध नाही, अपरीक्षित आहे। यम अर्थम असिद्धम अपरीक्षितम अनुपदिष्टिकम अहेतुकम व वादकाले अभ्युपगच्छन्ति विशेष। म्हणजे एखादा वाद होत असताना त्याला फक्त मानून घेतलेला आहे, त्याला आप्तांचं सुद्धा काय म्हणता आपण कन्सिडरेशन नाही आहे आप्तांचं, तो फक्त एखाद्या क्वारलच्या टाईममध्ये त्याला एक्सेप्ट करून घेतलं, म्हणजे तात्पुरता जो सिद्धांत आहे तो अभ्युपगम सिद्धांत। त्यानंतर आयुर्वेदाचे मौलिक सिद्धांत बघूया, खूप इम्पॉर्टंट आहे। पहिला आहे पंचमहाभूत, सर्वं द्रव्यं पांचभौतिकम अस्मिन् अर्थे। मनुष्य शरीर आहार वनस्पतीज प्राणीज खनिज द्रव्य हे सर्व पांचभौतिक आहे। त्रिदोष सिद्धांत आपल्याला माहिती आहे की आपलं शरीर त्रिदोषांपासून बनलेले आहे, वात पित्त कफ। लोक पुरुष साम्य सिद्धांत खूप इम्पॉर्टंट PYQ येऊन गेलेला आहे, हा श्लोक लर्न करून घ्या।
पुरुषो अयम लोकसंमितः यावंतो हि लोके मूर्तिमंतो भावविशेषः तावंत पुरुषे यावंत लोके. जे सृष्टीमध्ये आहे तेच लोकांमध्ये आहे आणि जे लोकांमध्ये आहे ते सुद्धा सृष्टीमध्ये आहे. आता कर्म विसर्ग, लोकामध्ये तो चंद्र आहे आणि पुरुष म्हणजे आपल्या शरीरामध्ये तो कफ आहे. कर्म आदान, लोकामध्ये तो सूर्य आहे आणि आपल्या शरीरामध्ये तो पित्त आहे. कर्म विक्षेप, लोकामध्ये तो वायू आहे आणि पुरुषामध्ये तो वात आहे. यामध्ये पिंड ब्रह्मांड न्याय हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्रिस्कंध आयुर्वेद म्हणजे काय? हेतू, लिंग, औषध. लिंग म्हणजे काय? लक्षण, त्यामध्ये पूर्वरूप, रूप आणि संप्राप्ती. औषध हा आपल्याला उपशमनार्थ औषध द्यावे लागतं. उपशम म्हणजे डिझीजला शांत करणे. औषध, अन्न आणि विहार ह्या 3 गोष्टींनी आपण त्या डिझीजला शांत करू शकतो. औषधांमध्ये पण 2 प्रकार असतात, शोधन आणि शमनाचे. निदान पंचक सिद्धांत, निदान, पूर्वरूप, रूप, उपशय आणि संप्राप्ती. रूप म्हणजेच लक्षण. निदान म्हणजे काय? त्याचे हेतू काय आहेत, तो कशाने निर्माण झालेला आहे. पूर्वरूप म्हणजे काय? रूपाच्या आधी दिसणारे लक्षण. लक्षण म्हणजे रूप, जे त्या पर्टिक्युलर व्याधीमध्ये दिसतात. उपशय म्हणजे रिलीफ त्या डिझीजपासून. संप्राप्ती म्हणजे काय? पूर्ण हेतूंपासून तर डिझीज होण्यापर्यंत जो काही कालावधी असतो त्याला आपण संप्राप्ती म्हणतात. द्विविध उपक्रम सिद्धांत म्हणजे काय? संतर्पण आणि अपतर्पण. संतर्पण म्हणजे काय? सिम्पली त्याला अजून बृहण करणे, स्नेहन करणे, स्तंभन करणे. अपतर्पण म्हणजे काय? लंघन, रुक्षण आणि स्वेदन. हा एक चार्ट बघा, हा खूप महत्त्वाचा चार्ट आहे आणि प्रत्येक क्वेश्चनमध्ये जर तुम्ही हा चार्ट करून गेला तर खूप हेल्पफुल होणार आहे. दोष, वात, त्याची अग्नीसोबत विषम अग्नी आहे, क्रूर कोष्ठाचा असतो, वयाच्या अंतिम अवस्थेमध्ये जास्त प्रबळ असतो, दिवसाच्या अंतिम, रात्रीच्या अंतिम आणि भोजनाच्या अंतिम स्थितीमध्ये वाताचे अधिक्य असते. वात वर्धक रस कोणते आहे? कटु तिक्त कषाय. शामक रस कोणते आहे? मधुर आम्ल लवण. शमन करणारे श्रेष्ठ औषध तेल आहे आणि शोधन कशाने होते? तर बस्तीने. कर्म काय आहे? विक्षेप कर्म, आपण वरती बघितल्याप्रमाणे. त्याचं तत्व काय आहे? अनिल, म्हणजे हे लोकातलं तत्व आहे अनिल. मग आता दोष बघू. पित्त, तीक्ष्ण अग्नी, मृदू कोष्ठ, मध्यम वय, दिवसाच्या मध्यम, रात्रीच्या मध्यम आणि भोजनाच्या मध्यम काळामध्ये पित्ताचं अधिक्य असते. त्याचं वर्धक रस कोणता आहे? तर कटु आम्ल लवण. शामक रस कोणते आहे? कषाय तिक्त मधुर. शमन करणारे द्रव्य घृत, शोधन करणारे विरेचन, म्हणजे विरेचन आणि पित्ताचे शोधन होते. कर्म आदान काळाच्या वेळेस अति प्रमाणामध्ये असतो. तत्व काय आहे? तर लोकातले सूर्य. दोष, कफ, अग्निमंद असते, कोष्ठ मध्य, वयाच्या सुरुवातीला, दिवसाच्या सुरुवातीला, रात्रीच्या सुरुवातीला आणि भोजन पाचनाच्या सुरुवातीचा काळ म्हणजे कफाचा असतो. त्याचा वर्धक करणारा रस मधुर आम्ल आणि लवण. शामक रस कटु तिक्त कषाय. शमन करणारे मधु म्हणजे आपलं शहद. शोधन करणारे वमनाने कफाचे शोधन होते. कर्म विसर्ग आहे. लोकातले तत्व त्याचं सोम म्हणजे चंद्र. प्रकृती सिद्धांत 2 प्रकारचे असतात, देह प्रकृती आणि मानस प्रकृती. देह प्रकृतीमध्ये सुद्धा पांचभौतिक आणि दोष प्रकृती. असा पुढचा टॉपिक आहे पदार्थ निरूपण. पर्याय, भाव, धर्म, तत्व, सत्व. व्युत्पत्ती काय आहे? पदस्य अर्थ पदार्थ. निरुक्ती पद्यते गम्यते योनार्थ स पदार्थ. डलहन टीकेतला आहे. त्याचा अर्थ काय आहे? की पद धातूचा अर्थ गती आणि शक्ती. लक्षण, पदस्य पदयोः पदानां वा अर्थ पदार्थ. PYQ येऊन गेलेला आहे, हे लर्न करून घ्या. म्हणजे अस्तित्व, सतत असणे, यथार्थ ज्ञान होणे, अभिगेयत म्हणजे नावाचं धारण करणे, अशा गोष्टींना आपण पदार्थ म्हणतो, जे अस्तित्वात असते. त्यानंतर आपण पदार्थाचे हे बघू टाईप्स, कोणी किती टाईप्स सांगितलेले आहे. तर यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे? सुश्रुतांनी असंख्य सांगितले आणि आचार्यचरकांनी सत आणि असत सांगितले. सिद्धांत कारिकावलींनी भाव आणि अभाव. वेदांत दर्शनाने आत्मरूप आणि अनात्मरूप. आता येऊ दर्शन निरूपणाकडे. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. निरुक्ती काय? दृश्य धातूला ल्यूट प्रत्यय लागून बनलेला आहे. दृश्यते अनेनैति दर्शनम हा त्याचा परिभाषा आहे. त्यानंतर एकत्ववाद, दैवत्ववाद आणि त्रेत्ववाद हे सगळं त्यांनी डिस्क्राईब केलेलं आहे. आता सर्व दार्शनिक धारांचे मूळ स्थान काय आहे? ऋग्वेद, म्हणजे ऋग्वेदामध्ये सर्व दार्शनिकांचे वर्णन केलेले आहे. आता हा जो चार्ट आहे जर तुम्ही करून गेले तर एक्झाममध्ये खूप हेल्पफुल होणार आहेत, म्हणून व्यवस्थित लक्ष द्या. आता आधी आपण बघू आस्तिक दर्शन. तर पहिला आहे न्याय. प्रवर्तक कोण आहे? गौतम, अक्षपाद गौतम. पर्याय, अण्विन्शिकी, तर्कविद्या, वादविद्या, पुराण न्याय. वैशेषिक दर्शन प्रवर्तक कणाद मुनी, याला उलूक दर्शन सुद्धा म्हटलेलं आहे, औलुक्य दर्शन. समान तंत्र, समान न्याय हे त्याचे पर्याय आहेत. सांख्य दर्शन कपिल मुनींनी सांगितलं आहे, प्राचीनतम दर्शन आहे. योग दर्शन पातंजलींनी सांगितले, सेश्वर दर्शन याचे पर्याय आहे. मीमांसा म्हणजे काय? जैमिनींनी सांगितलेलं आहे,
पर्याय त्याचं पूर्वमीमांसा, कर्तव्यमीमांसा आणि द्वादश लक्षणी. वेदांत दर्शन कोणी सांगितलं आहे? वेदव्यास आणि बदरायण त्यांचं दुसरं नाव आहे. उत्तर मीमांसा पण म्हणता, ब्रह्मसूत्र पण म्हणता आणि शारीरिक सूत्र, भिक्षुसूत्र सुद्धा म्हणतात. नास्तिक दर्शनामध्ये पहिलं आहे चारवाक दर्शन. कोणी सांगितलं आहे? चारवाक बृहस्पती. पर्याय काय आहे? भौतिक दर्शन, लोकायत दर्शन, शुद्ध नास्तिक दर्शन. आस्तिक नास्तिक म्हणजे कंबाईंड कोणतं आहे? जैन आणि बौद्ध. जैन कोणी सांगितलं आहे? वर्धमान महावीरांनी. बौद्ध कोणी सांगितलं आहे? तर गौतम बौद्धांनी. जैन दर्शनाचे पर्याय अनेकांतवाद, स्यादवाद, सप्तभंगनीयवाद. बौद्ध दर्शन क्षणभंगुरवाद, संघातवाद, शून्यत्वाद, सूर्यत्वाद आणि तथागत दर्शन. हा जो चार्ट आहे यामध्ये संपूर्ण दर्शन विथ त्यांचे पॉईंट्स वर्णन केलेले आहे. जर तुम्ही हा चार्ट करून गेलात तर तुमचे पूर्ण दर्शन फक्त काही मिनिटांमध्ये रिवाईज होऊन जातील. तर सर्वात आधी आपण बघू चारवाक दर्शन. कर्ता चारवाक देवगुरु बृहस्पती. पर्याय लोकायत दर्शन, बृहस्पती दर्शन. पदार्थ 4 सांगितले आहेत: पृथ्वी, जल, तेज, वायू आणि संयोग आणि चैतन्य. प्रमाण काय आहे? प्रत्यक्ष सांगितलेलं आहे, अनुमान आणि उपमान. इहलौकिक सुखप्राप्ती त्यांचं प्रयोजन आहे. प्रकार नास्तिकातला आहे, वाद, स्वभाववाद, भौतिकवाद इत्यादी त्यांनी सांगितलेले आहे. तर त्यांचा हा श्लोक हे खूप फेमस आहे. वायवाला विचारतात, यावत जीवेत सुखम जीवेत नास्ति मृत्यू अगोचरः भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. ठीक आहे, हा लर्न होत असेल तर करून घ्या, इझी आहे. आता बघूया जैन दर्शन. पहिले 2 पॉईंट आपण केले आहेत. पदार्थ जीव, अजीव, पाप, पुण्य, आश्रव, संवर, बंध, निर्जर, मोक्ष. MCQला विचारतात किती पदार्थ सांगितले आहेत, म्हणून तुम्ही करून घ्या. 9 पदार्थ सांगितले जैन दर्शनांनी. प्रमाण किती सांगितले? 2. प्रत्यक्ष आणि परोक्ष म्हणजे अनुमान. प्रयोजन काय आहे? मोक्ष. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य हे त्यांचं प्रयोजन आहे. प्रकार काय आहे? नास्तिक दर्शनाचा एक प्रकार आहे. त्यांनी सातवाद, अनेकांतवाद, सप्तभंगनीय हे व्याद सांगितलेले आहे आणि सप्तभंगनीयलाच अंधगज न्याय सुद्धा म्हटलेला आहे. आणि अंधगज न्याय जो आहे तो एक्सप्लेन करायला येतो एक्झाममध्ये किंवा मग वायवाला सुद्धा विचारतात. अहिंसा, सुनृत, अस्तेय, ब्रह्मचार्य हे त्यांचं जे नियम होते. आता बौद्ध दर्शन किती? 5 पदार्थ सांगितलेले आहेत: रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. हे टोटल 18 आहेत, पण काही काही ठिकाणी 5 सुद्धा दिलेले आहेत, म्हणून तुम्ही यामध्ये कन्फ्यूज नका हो. 5 आणि 18 MCQमध्ये जो ऑप्शन येईल तो टिक करायचा. प्रमाण काय किती सांगितले? 2. प्रत्यक्ष आणि अनुमान. प्रयोजन काय आहे? निर्वाण म्हणजे काय? मोक्षप्राप्ती आणि दुःखापासून निवृत्ती. नास्तिक दर्शन आहे क्षणभंगुरवाद, संघातवाद, संतानवाद सांगितलेला आहे. त्यानंतर त्यांनी 4 संप्रदाय होते त्यांचे: वैभाषिक, सौतांत्रिक, योगाचर आणि माध्यमिक. आता पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा आपण सायमल्टेनियसली बघू. पूर्वमीमांसा 8 पदार्थ सांगितलेले आहे: द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, परतंत्रता, शक्ती, सादृश्य, सांख्य. हे कोणी सांगितले? प्रभाकरांनी. आणि कुमारली भट्टांनी 5 सांगितले आहेत: द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, अभाव. MCQला प्रश्न विचारतात, लक्ष देऊन ऐका. त्यानंतर प्रभाकरांनी प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती असे 5 प्रमाण सांगितले आणि कुमारली भट्टांनी 6 वरील 6 सांगितले आणि परत अनुपलब्धीसुद्धा सांगितलेली आहे. त्यांचं प्रयोजन काय आहे? स्वर्गप्राप्ती आणि त्यांनी नियतिवाद सांगितलेला आहे. उत्तर मीमांसा म्हणजे वेदांत दर्शन. यांचे जे पदार्थ आहे त्यांनी एकच पदार्थ मांडलेला आहे, ते म्हणजे ब्रह्मा. म्हणजे ब्रह्म हे सर्वस्व आहे वेदांत दर्शनामध्ये. प्रमाण काय आहे? किती सांगितले? 4. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि आप्त. प्रयोजन काय आहे? समाधी, निर्विकल्पक त्रिपुटी, सच्चित आनंद, स्वरूप प्राप्ती. म्हणजे त्यांनी ब्रह्माला मांडलंय तर तुम्ही विचार करून लिहू शकतात की समाधी त्यांचं प्रयोजन आहे. त्यांनी एकच वाद सांगितला आहे, विवर्तवाद. व पासून वेदांत दर्शन आणि व पासून विवर्तवाद असे लक्षात ठेवू शकतात. योग दर्शन मुख्य ग्रंथ पातंजल योगसूत्र आहे. पदार्थ त्यांनी सांख्योक्त 25+1 ईश्वर म्हणजे 26 पदार्थ सांगितलेले आहे. प्रमाण 3 सांगितलेत: प्रत्यक्ष, अनुमान, आगम. यामधले जे आहे ते अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी डिटेलमध्ये करा, कारण की विचारतात, LAQला आलेला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट योग दर्शनामध्ये अष्टसिद्धी मागच्या वर्षीच विचारलेला होता हा प्रश्न, तर हे ऐकून घ्या. अणिमा अणूच्या समान असणे, लघिमा शरीराचे हलके होणे, महिमा शरीराचे मोठे होणे, गरिमा शरीराचे जड होणे, प्राप्ती म्हणजे इच्छा भोगाची प्राप्ती होणे, प्राकम्य पदार्थसंबंधी इच्छेची पूर्ती होणे, वशित्व पंचमहाभूतांचं वशमध्ये असणे, ईशित्व म्हणजे पदार्थांच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये उत्पन्न होणे. तुम्हाला माहिती हनुमानजींना अष्टसिद्धी प्राप्त होतात, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. अणिमा, लघिमा, महिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकम्य, वशित्व, ईशत्व. लास्ट इयरचाच क्वेश्चन आहे हा. न्यायदर्शनाकडे येऊ. त्यांचे मुख्य ग्रंथ न्यायसूत्र, तर्कसंग्रह
आणि पदार्थ 16 सांगितले आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. न्यायदर्शनचे पदार्थ सर्वेचे सर्व लर्न करा, वायवाला विचारतातच. प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णयवाद, जल्पवितंडा, हेत्वाभास, छल, जाती, निग्रहस्थान, पदार्थ खूप इम्पॉर्टंट आहे, लर्न करून घ्या. त्यांचं प्रयोजन काय होतं? सप्तपदार्थ प्रत्यक्षादी प्रमाणाच्या सहाय्याने परीक्षण करणे म्हणजे न्याय त्यांचं एक प्रयोजन होतं. आस्तिक दर्शन आहे आणि त्यांनी असत्कार्यवाद आणि पाकोजोत्पत्ती सांगितलेली आहे. पाकोजोत्पत्तीमध्ये त्यांचं पीठरपाकवाद आणि पिलूपाकवाद असे 2 वाद आहेत. आता वैशेषिक दर्शनाकडे येऊ. औलुक्य दर्शन, समानतंत्र हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. 6 पदार्थ सांगितलेत. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय. आयुर्वेदानुसारच 6 पदार्थ आहेत. प्रमाण 2 आहे, प्रत्यक्ष आणि अनुमान. मोक्ष किंवा दुःखनाश हे त्यांचं प्रयोजन आहे. आणि त्यांनी आरंभवाद सांगितलेला आहे. परमाणू म्हणजे पिलूपाकवाद वैशेषिक दर्शनांनी सांगितलेला आहे. सांख्य दर्शनाकडे येऊ आता. 25 पदार्थ आपल्याला माहिती, त्यांच्यानुसार सृष्टी उत्पत्तिक्रम हा आलाच पाहिजे. ठीक आहे. प्रकृती पुरुषापासून सर्व 25 तत्व आणि 25 पदार्थ म्हणजे टोटल 25. त्यानंतर 3 प्रमाण सांगितले आहेत, प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. त्यांचं जे वाद आहेत ते सत्कार्यवाद आणि परिणामवाद. आणि खूप महत्त्वाचा टॉपिक आहे द्रव्य. याच्यामधून क्वेश्चन बनतात. लक्षण विचारतात. यत्राश्रित कर्मगुणा कारणम समवाय्य तद्द्रव्यम हे तुम्हाला पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यानंतर संख्या त्याची खादिन्यात्ममन कालोदिशश्च द्रव्यसंग्रह सेंद्रियम च चैतनम द्रव्यम निरेंद्रियम अचेतनम. द्रव्याची संख्या किती आहे? 9. पंचमहाभूत 5, मन, आत्मा, दिशा, काल हे सगळे कारणद्रव्य. आणि द्रव्याचे प्रकार 2 आहेत, कारण आणि कार्य. जेव्हा केव्हा तुम्हाला द्रव्याचा प्रश्न येणार तेव्हा तुम्ही हा फ्लो चार्ट तिथे बनवलाच पाहिजे. ठीक आहे. आता आपण द्रव्य वर्गीकरण बघणार आहोत. सर्वात आधी 2 प्रकारचे असतात, कारण आणि कार्य. कारण म्हणजे नित्य, जे मूर्त आणि अमूर्त 2 प्रकारांमध्ये डिवाइडेड आहेत. मूर्त म्हणजे काय? पृथ्वी, आप, तेज, वायू, मन. अमूर्तमध्ये आकाश, काल, दिशा, आत्मा. आता इथे तुम्ही लक्षात घ्या, मन सुद्धा हे मूर्त द्रव्यामध्ये आलेलं आहे. काही लोक कन्फ्यूज होता, पण व्हायचं नाही. मन सुद्धा मूर्त द्रव्यामध्ये आलेलं आहे. कार्य अनित्य द्रव्य आहेत, चेतन आणि अचेतन. चेतनमध्ये स्थावर आणि जांगम. स्थावर म्हणजे काय? तर जे एका ठिकाणी स्थिर असतात. आणि जांगम म्हणजे काय? चालणारे, फिरणारे. स्थावर वनस्पती, वानस्पत्य, विरुद्ध आणि औषधी हे चरक संहितेमध्ये तुम्ही वाचलं असणार. जांगममध्ये जरायुज, अंडज, औद्बीज, स्वेदज. अचेतनमध्ये नैसर्गिक आणि कृत्रिम. आयुर्वेदानुसार कार्यद्रव्यांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे: शारीर आणि बाह्य. शारीरमध्ये दोष, धातू, मल आणि बाह्यमध्ये दोष प्रशमन, धातू प्रदूषण, स्वस्थहित हे सुद्धा चरक संहितेमध्ये आलेले आहे. ठीक आहे. दोष प्रशमनमध्ये शुंठी, धातू प्रदूषणमध्ये विष आणि स्वस्थहितमध्ये तंडूळ, गहू इत्यादी. तर लक्षात घ्या, तुम्ही जर हा संपूर्ण पेज केला तर तुमचे सर्व पंचमहाभूत ह्या पेजमध्ये कव्हर होणार आहेत. तर व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. भूताची निरुक्ती सांगितली आहे. भू प्लस स्त म्हणजे ज्याची सत्ता आहे, जे अस्तित्वात असते त्याला भूत असे म्हणतात. त्याचे लक्षण काय? उपादान, कारण, नित्य, ससूक्ष्म आहे. आता द्रव्य: पार्थिव, जलीय, आग्नेय, वायव्य, आकाश्य. त्यांचे गुण काय आहेत? पार्थिवचं गुरु, कठीण, मंद, स्थिर, विशद, खर, सांद्र, स्थूल. त्याचे कर्म काय आहे? उपचय, संघात, गौरव, स्थैर्य. आणि याचा गंध, गुण, बहुल असे सुश्रुताचार्य आपल्याला सांगतात. जलीय: द्रव, स्निग्ध, शीत, मंद, मृदू, पिच्छील आणि रस त्याचा मेन गुण आहे. त्यानंतर कर्म: उपक्लेद, स्नेहन, बंध, मार्दव, प्रल्हाद. आग्नेय: उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, लघु, वृक्ष, विशद, रूप त्याचा मेन आहे. कर्म: दाह, पाक, प्रभा, प्रकाश, वर्ण. वायव्य: लघु, शीत, वृक्ष, विशद, सूक्ष्म, खर आणि स्पर्श, गुण, बहुल. रोक्ष, ग्लानी, विचार, वैश हे त्याचं कर्म आहे. आकाश: मृदू, लघु, सूक्ष्म, लक्षण एव शब्दगुण बहुल असतो. आणि कर्म काय आहे? मार्दव, सौशीर्य, लाघवकर. आकाशीय गुण त्याचं नैसर्गिक गुण काय आहे? शब्द. भौतिक गुण: अप्रतिघातत्व हे आचार्यचरकांनी सांगितलेलं आहे. सत्वगुण बहुल असतो. सुश्रुताचार्यांनी सांगितलं आहे की तो लघु नाही तर विशद, व्यवाय आणि विकासी आहे. गुणसंख्या 6. वायव्य: स्पर्श, चलत्व, रजगुण बहुल आहे आणि गुणसंख्या 9. आग्नेय: रूप, उष्णत्व, सत्वरज बहुल, खरं आहे 11. जलीय: रस त्याचं वैशिष्ट्य आहे. द्रवत्व वैशिष्ट्य आहे सत्वादी गुणमध्ये. सत्वतम प्रधान आहे. द्रव नसतो पण स्तिमित, गुरु आणि सांद्र असतो.
त्यानंतर गुणसंख्या 14 आहे. पार्थिवमध्ये काय, नैसर्गिकमध्ये गंधगुण बहुल, भौतिकमध्ये खरत्व बहुल, सत्वादीमध्ये तम बहुल आणि सुश्रुतोक्त विशद नसून आणि गुणसंख्या त्याची सांगितलेली नाही. पार्थिवची गुणसंख्या 14 आहे. आता महाभूतांची उत्पत्ती. तैत्तिरीय उपनिषदानुसार आकाशाची आत्मा, वायूची आकाशापासून, म्हणजे प्रत्येक द्रव्याची त्याच्या पुढील द्रव्यापासून उत्पत्ती होत जाते. म्हणजे आकाश वायूला, वायू तेजाला, तेज जलाला आणि जल पृथ्वीला. सांख्य आयुर्वेदानुसार शब्द तन्मात्रा, स्पर्श तन्मात्रा, रूप तन्मात्रा, रस तन्मात्रा, गंध तन्मात्रा हे तुम्हाला माहीत असणारच. वैशेषिक दर्शनानुसार सत्वसिद्ध आहे आकाश, म्हणजे स्वतःच उत्पन्न आहे. वायू जे आहे ते स्पर्श गुणात्मक प्लस वायू परमाणूंपासून. त्यानंतर तेज रूप गुणयुक्त आणि तेज परमाणूंपासून. जल रस गुणयुक्त जल परमाणूपासून, म्हणजे या दोघांचं कॉम्बिनेशन ते वैशेषिकांनी सांगितलेलं आहे. मग पंचकरण प्रक्रिया म्हणजे काय, तर असा एक सर्कल ड्रॉ करायचा, त्यामध्ये हाफ भाग आहे ना आकाश, म्हणजे कोणताही एका महाभूताचा ठेवायचा आणि खालचे जे आहे ते 4 भागमध्ये डिवाईड करायचे, 1 2 3 4 आणि हे प्रत्येक 1 1 ठेवायचं. म्हणजे आता मोठा भाग आकाशाचा येईल आणि राहिलेले 4 खाली. तसंच सेम वायूला मोठा भाग आणि राहिलेले खाली, तेजाला मोठा भाग राहिलेले खाली, असं सेम पंचकरण प्रक्रिया. कोणताही महाभूत आला तर हा पॉईंट तुम्हाला तिथे लिहायचाच आहे. आता आकाश गर्भामध्ये काय कार्य करेल, विवर्धन, वायू विभजन, तेज पचन, जल क्लेदन, पृथ्वी संहनन. इंद्रिय कोणताही आकाशाचा श्रोत्र, स्पर्श, चक्षु, रसन, घ्राण असं क्रमवाईज आहे. अर्थ कोणता ते ग्रहण करेल, आकाश शब्द, वायू स्पर्श, तेज रूप, जल रस, पृथ्वी गंध. त्यांचा भाव कोणता आहे, तर आकाशाचा सौशीर्य, वायूचा वैशद्य, तेजाचा पित्त, जलाचा रस, रक्त, कफ, पित्त, मूत्र, स्वेद आणि पृथ्वीचा नख, दंत, चर्म, पुरीश, केश, मिशा, लोम, कंडरा. आता आपले 5 द्रव्य झाले, पंचमहाभूत झाले. 6वं आहे काळ निरूपण. खूप इम्पॉर्टंट आहे, येतोच येतो PYQ, म्हणजे PYQs भरपूर आहे यावर. लक्षण विचारतात. अतीतादी व्यवहार हेतू कालः सच एकविभिनित्यांच, म्हणजे काय, भूत भविष्य वर्तमान अशा प्रकारच्या व्यवहार ज्यामुळे होतात त्याला काळ असे म्हणतात. प्रकार विचारतात. क्षणादी अवस्थिक, क्षणादी म्हणजे काय, नित्य आहे. अवस्थिक म्हणजे काय, व्याधी अवस्था. तर ते 2 प्रकारमध्ये आहे, वयोवस्था आणि व्याधी अवस्था. वयोवस्था काय, बाल्य, तारुण्य, वार्धक्य. आणि व्याधी कशी, नवी का जुनी, तर नूतन आणि जीर्ण. संख्या 1 आहे. त्याचे गुण काय आहे, संख्या, परिणाम, पृथकत्व, संयोग आणि विभाग. म्हणजे काय लिहायचं, परिणामयुक्त आहे काल, आपण मोजू शकतो. संख्या त्याची 1च आहे, नित्य. पृथकत्व म्हणजे काय, दुसऱ्यांपासून तो वेगळा आहे. संयोग आणि विभाग. आता काळानुसार दोषांची चय, प्रकोप आणि प्रशम काळ बघू. तर आपण अष्टांग हृदय सूत्रस्थान पहिलेमध्ये एक श्लोक पाठ केलेला आहे. तोच श्लोक जो आहे तो इथे मी लिहिला आहे. तर त्या श्लोकाचं डिस्क्रिप्शन आहे हे. वात कधी असतो त्याचा चय, ग्रीष्म, प्रकोप वर्षा, प्रशम शरद, वयाच्या अंतिम अवस्थेमध्ये, दिवसाच्या सायंकाळी म्हणजे काय, मध्ये, आणि रात्रीच्या पहाटी म्हणजे सुरुवात काळाला. भुक्त म्हणजे काय, जेवणानंतर कधी, तर अंतिम म्हणजे कटू अवस्था पाकाच्या वेळेस वाताचं वार्धक्य असतं. पित्त वर्षामध्ये चय होतो, शरदमध्ये प्रकोप होतो, हेमंतमध्ये प्रशम होतो आणि वयाच्या मध्यम म्हणजे तारुण्य अवस्थेत, दिवसाच्या मध्यान्ह, रात्रीच्या मध्यान्ह आणि जेवणाच्या म्हणजे पचन काळाच्या सुद्धा मध्य. आणि याचा काय होतो की विदग्ध अवस्था असते. दोष कफ, चय, शिशिर, प्रकोप, वसंत, प्रशम, ग्रीष्म, वयाच्या आधी म्हणजे बाल्य अवस्थेमध्ये, दिवस म्हणजे काय, सकाळी, रात्रीच्या प्रारंभी, भुक्त म्हणजे काय, जेवणाच्या आधी म्हणजे मधुर अवस्था पाक. त्यानंतर आपण बघू काळाचे प्रकार. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. मात्रा, काष्टा, कला, नाडिका, मुहूर्त, प्रहर, अहोरात्र. हे लर्न करू शकता, केले नाही तरी काही हरकत नाही. पुढचा आहे दिशानिरूपण. हा सुद्धा प्रश्न भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे. पर्याय विचारतात, त्याचे प्रकार विचारतात. पर्याय काय आहे, ककुभाव, काष्टा, दिशा हे त्याचे पर्याय. मग त्याचे लक्षण तर्कसंग्रहानुसार काय आहे, प्राच्यादी व्यवहार हेतुधिक साच एका विभिनित्याच, म्हणजे काय, प्राची म्हणजे पूर्व, उदीची म्हणजे उत्तर, पश्चिम, दक्षिण अशा 4 दिशा आहेत. त्याचे गुण काय आहेत, संख्या म्हणजे त्याला मोजू शकतो आपण, परिमाण त्याला मोजू शकतो, पृथकत्व म्हणजे काय, दुसऱ्यांपासून वेगळं आहे आणि तिच्यामुळे संयोग आणि विभाग होतो. तर उत्तर कुबेर देवताची दिशा आहे नॉर्थ, दक्षिण यमदेवताची साऊथ, त्यानंतर पूर्व इंद्रदेवताची ईस्ट, पश्चिम वरुण देवताची वेस्ट. मग ह्या झाल्या मुख्य दिशा. आता उपमुख्य दिशा म्हणजे उपदिशा म्हणजे वायव्य वायुदेवताची नॉर्थ वेस्ट, ईशान्य ईशान्य देवता नॉर्थ ईस्ट, आग्नेय अग्निदेवता साऊथ ईस्ट, नैऋत्य नैऋत्य देवता साऊथ वेस्ट आणि उर्वरित ऊर्ध्व आणि अध ऊर्ध्व ब्रह्मदेवता आणि अध नागदेवता. हे देवता वगैरे लक्षात ठेवण्याची काही गरज नाही, पण ह्या ज्या दिशा आहे त्यांचं नाव
इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आत्मा. निरुक्ती काय? असत आत्म्यगमने धातू, म्हणजे सतत गमन करणारे, सतत गतिशील असणारे धातू. लक्षण ज्ञानाधिकरणम आत्मा तर्कसंग्रहाचा आहे, म्हणजे इट इज सीट ऑफ नॉलेज. त्यानंतर विष्णू पुराणामध्ये आत्मा एकच आहे, तिचे 5 पुरुष पंचक सांगितले आहे. परमात्मा, प्रधानात्मा, जीवात्मा, भूतात्मा, इंद्रियात्मा. हे जे आहे ते वायवाला विचारतात, तर लक्षात घेऊन घ्या. 4 वाकांनी देह आत्मा सांगितले आहे. आत्मगुण चरकांनी 22 गुण सांगितले आहे. यावर भरपूर वेळेस PYQ येऊन गेलेला आहे. तर हा जो श्लोक आहे संपूर्ण तुम्ही पाठ करून घ्या. प्राणपानो निमेषाद्या जीवनम मनसो गती इंद्रियांतर संचार प्रेरणम धारणम चयत देशांतरगती स्वप्ने पंचत्व ग्रहणम तथा दृष्टस्य दक्षिणेन अक्षणा सत्येन गवण तथा इच्छा द्वेषम सुखम दुःखम प्रयत्नश्चेतनाधृती बुद्धिस्मृती अहंकारो लिंगाणी परमात्मनः. ठीक आहे. तर्कसंग्रहानुसार आत्म्याचे भेद परमात्मा, जीवात्मा. परमात्मा सूक्ष्म शरीरयुक्त असतो आणि जीवात्मा स्थूल शरीरयुक्त असतो. परमात्माचा श्लोक निर्विकार परसत्वात्मा सत्वभूत गुणेंद्रिय चैतन्य कारणम नित्यो दृष्टो पश्यती ही क्रिया. आणि जीवात्मा जीव परिप्रति शरीरम भिन्नो विभू नित्यांच. सूक्ष्म शरीर म्हणजे सांख्यानुसार 18 तत्व, वेदांतानुसार 13 तत्व आणि आयुर्वेदानुसार 17 तत्व. पुढचा टॉपिक आहे पुरुषाचे भेद किंवा पुरुष निरूपण. हे आहे एक धातुज पुरुष शुद्ध, त्यानंतर द्विधातुजमध्ये काय क्षेत्र क्षेत्रज्ञ, त्रिधातुजमध्ये त्रिदंडात्मक, त्रिगुणात्मक, त्रिदोषात्मक, षडधातुज चिकित्सीय, कर्मपुरुष, अधिकरण. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष देऊन ऐका. पंचभूत शरीर समवाय पुरुष इत्युच्यते असं सुश्रुत म्हणतात. खादयश चेतना षष्टा धातव पुरुष स्मृत म्हणजे खादी. खादी म्हणजे काय? 5 महाभूत आणि 6वं चेतना असं षडधात्वात्मक पुरुष बनवतं. आता त्रयोदश पुरुष याची काही हे इतकं काही इम्पॉर्टंट नाही आहे. इम्पॉर्टंट आहे तर चतुर्विंशती पुरुष म्हणजे काय? 24 तत्वांनी युक्त. अष्टप्रकृती अव्यक्त, महत, अहंकार, पंचतन्मात्रा, षोडश विकारमध्ये 5 महाभूत आणि 11 इंद्रिय. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. चतुर्विंशतिक आणि षडधात्वात्मक पुरुष. पुढचं टॉपिक आहे मन निरूपण. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, भरपूर वेळेस PYQ झालेले आहेत. निरुक्ती विचारतात मन्यते व बुद्धते ज्ञायती ती मन. लक्षण विचारतात सुखादी उपलब्धी साधनम इंद्रिय मनः. तर्कसंग्रहानुसार लर्न करून घ्या. चरकोक्त लक्षण काय आहे? लक्षणम मनसो ज्ञानस्य अभाव भाव एकच. ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही लर्न करू शकतात. स्वरूप काय आहे? षोडश विकारांपैकी एक अचेतन असून क्रियावान, अभयात्मक, मूर्त आणि परमाणुरूप आहे. उत्पत्ती कशी झाली? तर सांख्य दर्शनानुसार प्रकृती पुरुष यांचा संयोग झाला. महत, अहंकार, सात्विक आणि राजसिक अहंकारांपासून आपल्याला मनाची, सात्विक राजसिक गुणांपासून मनाची उत्पत्ती झाली. वैशेषिक मन हे नित्य कारण द्रव्य आहे, त्यास उत्पत्ती व विनाश नाही. आयुर्वेदाने काय सांगितली? तर मन हे नित्य आहे, म्हणजे त्याला सुरुवातही नाही आणि अंतही नाही. त्याचं स्थान चरक व वाग्भटांनी हृदय हे मनाचे स्थान सांगितले आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, विचारतात. ठीक आहे. त्याचे गुण काय आहे? तर अणुत्व, एकत्व हे मनाचे 2 गुण आहे आयुर्वेदोक्त. पण प्रशस्त पादांनी किती सांगितले? तर संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व आणि अपरत्व. मनाचे अर्थ बघूया. भरपूर वेळेस PYQ आलेला आहे, म्हणून लक्ष देऊन ऐका. चिंत म्हणजे काय? मन जेव्हा इंद्रियांच्या शिवाय अर्थाचे ग्रहण करते त्याला चिंत असे म्हणतात. म्हणजे मन त्या ठिकाणी नाही आहे पण तरी त्यांनी विषयाचं ग्रहण केलेलं आहे, तर त्याला चिंत्य म्हणतात. केलेले अर्थ इंद्रिय कार्यकारी नसतात तेव्हा पुन्हा मनाद्वारे ग्रहण करणे म्हणजे चिंत्य. विचार्य एखाद्या घटकासंबंधीची कारणमीमांसा विचारात घेऊन विमर्श करणे. म्हणजे एखादा आपण वस्तू आहे आपल्यासमोर, त्याच्या म्हणजे काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी लक्षात घेऊन विचार करणे म्हणजे विचार्य. उह्य एखाद्या घटकाचे विशिष्ट परिवर्तन होईल असा संभावनात्मक तर्क करणे म्हणजे उह्य, म्हणजे पुढची प्रोबॅबिलिटी लावणे. ध्येय म्हणजे मनाला प्रिय गोष्टींचे सतत स्मरण करून तो विषय समोर ठेवणे. संकल्प्य एखाद्या घटकाचा गुणात्मक व दोषात्मक असा तुलनात्मक विचार करून निश्चयात्मक विचार करणे म्हणजे संकल्प. त्यानंतर मनाची कर्मे खूप इम्पॉर्टंट आहे. इंद्रिय अभिग्रह कर्म मनस स्वस्य निग्रह ऊहो विचारः च तत्परम बुद्धी प्रवर्तते. इंद्रिय अभिग्रह म्हणजे काय? मनाचे इंद्रियांकडे ज्ञान ग्रहणासाठी जाणे हे मनाचे कर्म आहे. म्हणजे इंद्रिय मनाकडे जातात ज्ञानग्रहणासाठी किंवा मन इंद्रियांकडे जातं ज्ञानग्रहणासाठी. मनसा स्वस्थ निग्रह म्हणजे काय? मन हे अत्यंत चंचल आहे, त्याचा रजगुण हा त्याला विषयांमध्ये प्रवृत्त करतो. अशा वेळी प्राकृत अवस्थेत मनच मनाला नियंत्रित करते, म्हणजे ते स्वतःच स्वतःला कंट्रोल करते. ऊह म्हणजे काय? इंद्रियांद्वारे एखाद्या विषयाचे ग्रहण होणे आणि तो विषय सुखाचा आहे का दुःखाचा आहे हे ठरवणे हे मनाचे कार्य आहे. विचार
त्याज्य व ग्राह्य विषय कोणते असा विचार करून निर्णय घेणे म्हणजे हे मनाचे कार्य आहे. पंचक्लेश कोणते? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. MCQ व्यथा म्हणून सांगितलं आहे. अंतःकरण चतुष्ट कोणते आहेत? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. वायवाला विचारतात अंतःकरण चतुष्ट. चित्तवृत्ती, प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. मनाचे भेद सात्विक, राजसिक आणि तामसिक. हे जे लक्षण आहे सात्विक, मानसिक आणि तामसिक हे वायवाला लक्षणं विचारतात. ठीक आहे. पुढचा टॉपिक आहे गुण निरूपण. निरुक्ती गुण्यते आमंत्रिते लोका अनेनैति गुणः. ज्याने लोक आकर्षित होतात ते म्हणजे गुण. समवायतून इच्छेष्ट कारणम गुणः. जो द्रव्यासह समवाय संबंध म्हणजे अतूट संबंधाने राहतो, आधार स्वरूपात राहतो त्याला गुण असे म्हणतात. द्रव्याश्री म्हणजे गुण हा 6 पदार्थांपैकी फक्त द्रव्यावरच राहतो. अगुणवान म्हणजे गुणांच्या ठिकाणी पुन्हा गुण राहत नाही. हे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे सेपरेशन आहे. संयोग व विभागाचे साक्षेप कारण असतो. गुणाला कार्यपूर्ततेसाठी दुसऱ्या पदार्थाची अपेक्षा असते. गुण हे असमवाय कारण आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला LQ आला तर ही गोष्ट लिहिणे महत्त्वाची आहे. आता जेव्हा केव्हा गुणाचा प्रश्न येईल तेव्हा हा फ्लोचार्ट तुम्ही काढणं आहे. ठीक आहे. गुण सार्थ किती आहेत? 5. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. हे छोटे छोटे श्लोक आहेत. हे लर्न करून घ्या, खूप हेल्पफुल असतील. गुरुवादी गुण 20 आहेत. गुरु, मंद, हिम, स्निग्ध, लक्ष्ण, सांद्र, मृदू, स्थिरा. गुणः स सूक्ष्म, विशुद्धा, विंशती, स विपर्यय. आता 20 गुण तुम्हाला माहीत असतील. त्यांचे छोटे छोटे श्लोक आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत असतील तर ते डिस्क्राईब करायचे आहे. यावर PYQ येऊन गेलेला आहे. परादी गुण 10 आहेत. परापरत्वे युक्तिश्च, संख्या संयोग एवच, विभागश्च पृथकत्वंच, परिमाणम अथापि च, संस्कारो अभ्यास इत्येते गुणाज्ञा परादयः. आत्मगुण 6 आहेत. सर्व व्यवहार हेतू गुण बुद्धी म्हणजे बुद्धी, काम, द्वेष, सुख, दुःख, प्रयत्न. हे सुद्धा श्लोक अतिशय छोटे आहेत. तुम्ही लर्न केलं तर काहीच हरकत नाही. आता चरकानुसार 41 गुण आहेत. तर ते कशी डिवाइड आहे यावर ना PYQ येऊन गेला आहे म्हणून लक्षात घ्या. अधिभौतिक, सार्थ आणि सामान्य. सार्थ 5 आपण बघितले सेम. सामान्य गुण गुरुवादी आणि परादी. गुरुवादी 20, परादी 10 आपण बघितले. आध्यात्मिक आत्मगुण 6 वरील. आता गुणांबद्दल एक शॉर्ट डिस्क्रिप्शन आपण बघू कारण की MCQला विचारतात हे. चरकाचार्यांनी 41 सांगितले, मागे क्लिअर झाले. वैशेषिकोक्त 17 आहेत. ठीक आहे. रूप, रस, गंध, स्पर्श हे सार्थ. त्यानंतर बाकीचे प्रशस्त पादांनी वरील 17 सांगितले प्लस त्यांनी 7 ॲड केले. आता हे 7 कोणते ॲड केले यावर क्वेश्चन विचारतात. तर ते म्हणजे गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, शब्द, संस्कार, धर्म आणि अधर्म. खूप इम्पॉर्टंट आहे. लर्न करा प्रशस्त पादुक्त गुण. न्याय आणि तर्कसंग्रहकाराने 24 सांगितले आहे. तो श्लोक आहे तो लर्न करायचा तर्कसंग्रहामधला. अष्टांग संग्रहकारांनी 30 सांगितले आहेत आणि सुश्रुतोक्त 6 आहेत. व्यवायी, विकासी, सुगंधी, दुर्गंधी, आशुकारी आणि कर्कश. हा याच्यावर सुद्धा MCQ येतात. गुरुवादी बघू. एक हे 10 गुण आणि त्याचे ऑपोजिट गुण. गुरु लघु, शीतुष्ण, मंद तीक्ष्ण, विशद पिच्छिल, स्निग्ध वृक्ष, श्लक्ष्ण खर, स्थिर सर, स्थूल सूक्ष्म, मृदू, कठीण, सांद्र आणि द्रव. पुढे बघू कर्म निरूपण. निरुक्ती काय आहे तर कर्मण शब्दाला मलिन प्रत्यय लागला आहे. परिभाषा प्रयत्नादि कर्म चेष्टिते मुच्यते. विचारतात एक्झाममध्ये लर्न करून घ्या. लक्षण काय आहे? संयोगेच्या विभागेच्या कारणम द्रव्यमाश्रितम कर्तव्यसे क्रियाकर्म कर्म नाण्यतेपेक्षते. संयोग आणि विभागाचे जे स्वतः कारण आहे म्हणजे संयोग आणि विभाग यामध्ये डिफरन्शिएट करतं. जे दुसऱ्या कारणाची अपेक्षा करत नाही त्याला गरज नाही आहे दुसऱ्या कारणाची. जे द्रव्याच्या आधाराने राहते म्हणजे द्रव्यामध्ये राहते आणि कोणतेही कार्य कर्तव्य करण्यासाठी जी हालचाल होते, जी चेष्टा होते ती प्रयत्नपूर्वक केली जाते आणि ह्याच प्रयत्नाला काय म्हणतात? कर्म. कर्म प्रकार बघा. हा फ्लोचार्ट तुम्हाला ड्रॉ करायचाच आहे कधीही. तर लौकिक आणि अलौकिक. अलौकिकला आध्यात्मिक आणि परलौकिकसुद्धा म्हणतात. लौकिकमध्ये काय? उपक्षेपण. काय? ऊर्ध्व दिशा संयोग हेतू उपक्षेपण म्हणजे ऊर्ध्व दिशेला जाणारं. अपक्षेपण अधो दिशेला जाणारं. आकुंचन म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्शन होणे, प्रसरण होणे, सेपरेशन होणे. गमन अन्यत सर्व गमनम. ह्या चारींपेक्षा जे दुसरं काही आहे जे काही उर्वरित असेल त्याला गमन असे म्हणतात. शुभ कर्म आणि अशुभ कर्म हे अलौकिकमध्ये येतात. चरकाचार्यांनुसार पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चात कर्म म्हणजे हे पंचकर्म एक्सेट्रा त्या अंडर येईल. प्रशस्त पादोक्त कर्म उपक्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसरण, गमन. सत्प्रत्यय, असत्प्रत्यय, अप्रत्यय. ठीक आहे. सत्प्रत्यय म्हणजे काय? केवळ चेतनेषु ज्ञानपूर्वकम यत् कर्म संप्रदाय तत् सत्प्रत्यय.
असत प्रत्ययामध्ये काय चेतन अचेतन, म्हणजे चेतन अचेतन दोघं असेल आणि अज्ञानपूर्वक कर्म असेल. अप्रत्ययामध्ये काय केवल अचेतनेषु यत कर्म संपद्यते तत् अप्रत्ययः. ठीक आहे, झालं क्लिअर. आता सामान्य पदार्थ बघू. नित्यमेकम अनेकानुगतम सामान्यम. अनुवृत्ती प्रत्यय हेतू नित्यमेकम अनेकानुगतम सामान्यम. सामान्य नित्य आहे, ते एक आहे आणि अनेकानुगत आहे. तेच प्रकार द्रव्य सामान्य म्हणजे काय रक्तधातूचा क्षय झाल्या बाहेरून जीव रक्त द्यावे लागते, हे झालं द्रव्य सामान्य. गुणसामान्यामध्ये मांस धातूचा क्षय झाल्यावर मांस धातू, त्यानंतर त्याच्यातील स्थिर गुरु मधुर स्निग्ध गुणांनी युक्त गोधूम वापरावे, म्हणजे मांस धातूचा क्षय झाला तर गोधूम वापरावे, हे झालं गुणसामान्य, कारण की त्या दोघांमधली गुण सामान्य असतात. कर्मसामान्यामध्ये काय तर शरीरस्थ भावपदार्थांची वृद्धी तत्समान कर्मांच्या आधाराने होते. त्यानंतर तर्कसंग्रहानुसार पर आणि अपर. परमध्ये काय द्रव्य गुणकर्ममध्ये राहणारी अधिक ठिकाणी, अपर परपेक्षा भिन्न जाती कमी ठिकाणी असते. अपर पर जास्त ठिकाणी, अपर कमी ठिकाणी. भट्टाचार हरिश्चंद्रानुसार सामान्याचे प्रकार अत्यंत सामान्य म्हणजे काय सिमिलॅरिटी इन ऑल भाव्स. भाव म्हणजे काय द्रव्य गुणकर्म. मध्य सामान्य म्हणजे काय सिमिलॅरिटी इन एनी टू. एकदेश सामान्य म्हणजे काय सिमिलॅरिटी इन एनी वन. आता आपल्याला ह्या वर्ड्समधूनच समजते की काय राहील. अत्यंत म्हणजे खूप जास्त सामान्य, मध्यम म्हणजे मीडियम, एकदेश म्हणजे एकच. प्रकारांतर प्रकार म्हणजे काय वृत्तीभेदाने उभयवृत्ती आणि एक वृत्ती. आता विशेष पदार्थ निरूपण बघू. तर नित्यद्रव्य वृत्तयो व्यावर्तक विशेष. नित्यद्रव्यांमध्ये वेगळेपणा दाखविणारा पदार्थ. ठीक आहे, कारण द्रव्यांच्या संयोगाने तयार होणारा असलेला हा कार्यद्रव्य आहे. याचे प्रकार काय आहे. द्रव्य विशेष. द्रव्य विशेषमध्ये काय येईल की एखाद्या द्रव्याच्या विपरीत द्रव्य हे त्या द्रव्याच्या ऱ्हासाचे कारणीभूत असते. ठीक आहे, विपरीत द्रव्य त्याचा ऱ्हास करेल. गुणविशेष म्हणजे काय द्रव्य विशेषाचा वापर अधिक ठिकाणी होत नाही, पण गुणविशेषाचा वापर मात्र होतो. कर्मविशेषमध्ये काय चिंता व्यायाम मैथुन ही कर्म मेदाला विरोधी असल्याने मेदाचा क्षय करेल. आता हा सामान्य विशेष सिद्धांताचा श्लोक आहे. हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. संहिता असो पदार्थ विज्ञान असो, हा श्लोक विचारतात. सर्वदा सर्व भावानां सामान्य वृत्ती कारणम रासहेतु विशेषश्च प्रवृत्तिरुभयस्येतु. आणि प्रवृत्तिरुभयस्येतु यावर SAQ सुद्धा विचारलेला आहे. सामान्यम एकत्वकरम विशेषस्तु पृथकत्वकृत तुल्यार्थता ही सामान्यम विशेषस्तु विपर्ययः. पुढचा टॉपिक समवाय पदार्थ बघू. संबंध प्रकार अनित्य आणि नित्य. अनित्य म्हणजे काय काही वेळानंतर जो समाप्त होतो आणि नित्यामध्ये कधीही नाश न होणारा. परिभाषा काय आहे की समवायो अपृथक भावो भूम्यादीनां गुणैर्तर्मतः स नित्यो यत्र हि द्रव्यम न तत्राण्यतो गुणः. म्हणजे भूमी इत्यादीशी आधारभूत द्रव्यांचा आपापले आधेयभूत गुरुवादी गुणांसोबत अपृथक भाव संबंधाला समवाय असे म्हणतात. समवाय म्हणजे काय अतूट संबंध, जसा द्रव्य गुण आणि कर्म यामध्ये असतो. त्यानंतर अयुत सिद्ध असणाऱ्या आधार्य किंवा आधेय व आधार यांच्यामधील संबंध ज्ञान ज्या पदार्थामुळे होते त्याला समवाय असे म्हणतात. आता अयुत सिद्ध म्हणजे काय दोघांमध्ये एकाचे अस्तित्व असेपर्यंत तो दुसऱ्याच्या आश्रयाने राहतो, जसं द्रव्यगुण कर्म मी सांगितल्याप्रमाणे. लक्षण काय आहे नित्य संबंध समवाय अयुत सिद्ध वृत्ती. तर हे तर्कसंग्रहामध्ये सांगितलेले आहे. शेवटचा टॉपिक आहे अभाव पदार्थ. प्रतियोगी ज्ञान अधीन ज्ञान विषयत्व अभाव. ज्या विषयाचे ज्ञान प्रतियोगी ज्ञानाच्या अधीन आहे त्यास अभाव असे म्हणतात. अ म्हणजे नसणे आणि भाव म्हणजे उपस्थिती, म्हणजे भावाचे नसणे, कोणत्याही वस्तूचे नसणे म्हणजे अभाव. आता भेद काय आहेत तर संसर्गाभाव आणि अन्योन्याभाव. संसर्गाभावमध्ये प्रागभाव म्हणजे काय घट निर्माण होण्यापूर्वी घटाचा अभाव. प्रध्वंसाभाव घट फोडल्यानंतर घटाचा अभाव. अत्यंत अभाव अग्नीमध्ये शीतलतेचा अभाव. अन्योन्याभाव म्हणजे काय घट हे पट नाही, घोडा हा गाय नाही. तर इथे तुमचा पदार्थ विज्ञान पेपर 1चा सिलेबस संपूर्ण कंप्लीट झालेला आहे.